त्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड असे दोन प्रकारचे ल्युटेसेस आपल्या इकडे खाल्ले जातात. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा लोलोरोझो आहे, हा सिम्सन आहे किंवा आईसबर्ग म्हणतो आपण, किंवा बेटिवा ल्युटस पण येतं, ह्याला म्हणलं जातं. 2 ते 3 प्रकारच्या व्हरायटीचे इथं ल्युटस आता ऑलरेडी ग्रो केले जातात त्यांच्या इथं. आता हे जर बघितलं तर हे सेम तुम्ही ॲक्वापोनिकमध्ये बघितलं त्याला, किंवा ह्या व्हरायटी सेम येतात. इथं सुद्धा तीच क्वालिटी येते, तिथं सुद्धा तीच क्वालिटी येते. फक्त ह्याच्यामध्ये एकच फरक होतो, तो कॉस्टिंग नाही, टायमिंग. तो काय होतं की कमीत कमी तो दिवसात येतो, हा त्याला थोडेसे दिवस जास्त लागतात, एवढाच विषय येतो. तर क्वालिटी याची 1 नंबर येते. हा सुद्धा कमीत कमी जसं आपण बघितलं तसं 15,000च्या आसपास रोपं याची एकरामध्ये बसतात. खरं 1 एकर करून चालत नाही, त्याला निम्मा एक 5 गुंठे 10 गुंठे असे सायकल बसवली जाते. का तर ही कमी दिवसात जास्त देणार उत्पादन. आणि ह्याचं काय की हे वन टाईम हार्वेस्टवाले असले तर काय होतं की पूर्ण एकदा काढले की ह्याला नवीनच परत प्लांटेशन करायला लागतं. त्यासाठी काय केलं जातं की ह्याचं मल्टिपल प्लांटेशन केलं जातं, एकदा न करता सायकलमध्ये तुमचं प्लांटेशन येतं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये हे जे लोलोरोझो आहे, लोलोरोझो हा काय केला जातो, हा सुद्धा साधारण 300 ते 400 ग्रॅमचा गड्डा झाल्यानंतरच काढला जातो. म्हणजे याचं जर वजन बघितलं तर कमीत कमी 300, मॅक्सिमम 400 ते 500. कुठलाही जर बघितलं तर 500 ग्रॅमच्या पुढं जाता कामा नये. 500 ग्रॅमच्या पुढे गेलं की काय होतं, थोडंसं ओव्हर मॅच्युअर व्हायला चालू होतं. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचा कलर असेल, टेक्स्चर असेल, किंवा त्याच्यामध्ये क्रंचीनेसपणा, या सगळ्या गोष्टी कमी व्हायला चालू होतात. म्हणून जास्टली मॅक्सिमम तुम्हाला 400 ग्रॅम ते 500 ग्रॅमचा ह्याच्यामध्ये करू शकतो. हा सुद्धा सेम 45 दिवसापासून 50-60 दिवसापर्यंत तुम्ही हार्वेस्ट करू शकता. डिपेंड अपॉन तुम्हाला ऑर्डर कशा आहे त्याच्यानुसार. तुम्ही ऑर्डर मार्केट रेट जास्त असेल तर तुम्ही 40 दिवसात सुद्धा हार्वेस्ट करू शकता. मार्केट ऑर्डर कमी असेल तर तो 60 दिवसापर्यंत पण ढकलू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे, मार्केटची जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये हार्वेस्टिंग करू शकता, किंवा तुम्ही त्याला तेवढ्या पिरियडमध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे थांबवू शकता. हा सुद्धा मिनिमम 30 रुपयेपासून 60-70 रुपये 80 रुपये, ॲव्हरेज 40 ते 50 रुपये दर हा 12ही महिने राहतो. ल्युटेसेस हे 12ही महिने लागतात मार्केटला. सेम आता पलीकडे सिम्सन केलेलं आहे त्यांनी, सिम्सन व्हरायटी एक अजून दुसरी आहे. हायड्रोपोनिक्सला एक 10 रुपये जास्त मिळतात, ऑर्गॅनिक म्हणून तो जातो अलग अलग. थोडंसं डिफरन्स काय राहतो की तो एक ऑर्गॅनिक म्हणून हे होतो. हायड्रोपोनिक्समध्ये करतोय म्हटलं ना, तुम्हाला एक पहिला थप्पा मिळतो ऑर्गॅनिक, कारण मिनिमम त्याच्यामध्ये केमिकलचा यूज असतो, त्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिकचा थप्पा मिळतो. हायड्रोपोनिक्समधले 100% ऑर्गॅनिक म्हणून गणले जातात. म्हणजे तुमचा प्रोडक्ट देताना तुम्ही हायड्रोपोनिक हा तिथं लिहिला पाहिजे, तर त्याचे रेट जास्त मिळतात. चांगली वाटते त्याच्यापेक्षा. तेच तर आहे, त्याच्यामध्ये मेंटेनन्स होत नाही त्यांचा. मी ते ऑलरेडी मी ते बघितलेलं आहे, म्हणून पहिला तुम्ही ते बघितल्यामुळे हे बघा काय म्हणलं की दोन्हीचा डिफरन्स कम्पॅरिझन समजतं. ॲक्च्युअली याच्यामध्ये क्वालिटीला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कोण करतंय त्यापेक्षा इथं कोण काम करतंय ह्याच्यावर, शेतकऱ्याचं किती लक्ष आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी. आम्ही सेम माझे ज्यावेळेला होते त्यावेळेला हायड्रोपोनिक्समधल्या क्वालिटीपेक्षाही एक्सलंट क्वालिटी होती विथ न्यूट्रिशन. कारण ऑलरेडी आम्ही ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे बेसिकमध्ये काम करत होतो की टेक्निकली काम करणारा कोणी नव्हता याच्यामध्ये. तसं म्हटलं तर माझं आहे MSc झालेलं ॲग्रोकेमिकलमध्ये स्पेशलायझेशन आहे, डॉक्टरेटसुद्धा त्यातच करतो आहे. म्हणजे ह्याच्यावर आता माझे 2 पुस्तकं पण आहेत. ओळख विदेशी भाजीपाल्याची म्हणून पुस्तकं आता ऑलरेडी मराठीमध्ये शुद्ध भाषेत सगळे लिहायला आहे. साधारण 2 पुस्तकं व्हरायटीचे आहेत, ही आता ऑलरेडी येणार आहे. म्हणजे याचा अभ्यास आम्ही गेली 10 वर्षापासून करतो, 10-12 वर्ष झाली. त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये टेक्निकली माहिती देणारे आम्हीच आहे. म्हणजे आम्ही आता हे डेव्हलप केलं हे टेक्निकलीच केलेलं आहे. 30 रुपयेपासून 50-60 रुपयेपर्यंत ॲव्हरेज सगळ्याचं सेम राहतं. तेवढा नाही किलोच त्यांनी ते पॅकेट करून विकलं जातं. रिटेल मार्केटचा रेट 100 रुपयाला 200 ग्रॅम. तो रिटेलचा झाला ना, तुम्ही 100 किलोनं देणार, तो रिटेल झाला. त्यांनी जे करतात आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या, तुम्ही जे बघितलं ते रिटेल मार्केट करतात. रिटेल मार्केटमधले 80% शेअर हा ह्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. 20% त्यांच्या तिथलं उत्पादन आहे. 80% शेअर हा सगळे शेतकरीच देतात तिथं. आणि ते रिटेल मार्केटचा आहे. रिटेल मार्केटचा आणि याचा संबंध येत नाही. कारण विषय काय येतो, रिटेल मार्केटमध्ये 10 पॅकेट द्या, 20 पॅकेट द्या, तुम्ही 100 किलोनं काढणार आहे. 200 ग्रॅमचे 10 पॅकेट तुम्ही कधी विकणार आहे? प्रॅक्टिकली ते फिजिबल नाही ना. आपण ज्यावेळेला एक उत्पादन म्हणून करतो त्यावेळेला बल्क क्वांटिटीमध्ये गेलं पाहिजे.